हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल पुष्पराज क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11th सायन्स मॅथमॅटिक्समधला पहिला चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट बघणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही अँगल कशाला म्हणायचे हे बघितलेलं आहे आत्तापर्यंतच्या 10th स्टँडर्डपर्यंत. अँगल तुम्ही 90 डिग्री अँगल शिकलेला आहात, राईट अँगल ट्रायंगल शिकलेला आहात, हे सर्व माहीत आहे. परंतु तरी देखील आपल्याला अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट लागणार आहे, म्हणजे या चॅप्टरमध्ये ज्या आपल्याला बेसिक कन्सेप्ट लागणार आहे की नेक्स्ट जे एक्सरसाइज आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी, त्या सर्व बेसिक कन्सेप्ट आपण या चॅप्टरमध्ये सुरुवातीला डिस्कस करणार आहोत एकदम डिटेलमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हॉट इज द अँगल हे बघायचं आहे. तर अँगलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की दिस फिगर इज लाईन. ही जी फिगर आहे ही फिगर कशासाठी आहे? लाईनसाठी. लाईनसाठी काय असतं? तर दोन्ही बाजूला एरो असतात. ज्या फिगरमध्ये एकाच बाजूला एरो असतो त्याला आपण रे बोलतो. इट इज अ रे. आणि ज्याला दोन्ही बाजूने काय नाहीये, दोन्ही बाजूने एरो नाही, त्याला आपण सेगमेंट म्हणतो. त्याला आपण सेगमेंट म्हणतो और त्याला आपण शॉर्ट मध्ये सेग म्हणतो. तर मित्रांनो, आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल बघायचं आहे की अँगल कसा फॉर्म होतो. तर मित्रांनो बघा, अँगल फॉर्म करण्यासाठी आपल्याला दोन रेची गरज आहे. तर आता दोन रेची जी गरज आहे, आपण बघा हे जे काही आता आपण हे जे रे आहेत हे रे कन्सिडर करताना आपण हे दोन मार्कर म्हणजे रे आहेत असं कन्सिडर करूया. बघा, तर याच्यामध्ये हा एक रे आणि हा एक रे, असे दोन रे. याच्यामध्ये एक रेच्या वरती दुसरा रे आपण प्लेस केलेला आहे. एका रेच्या वरती दुसरा रे प्लेस केलेला आहे. मग आता याच्यामध्ये अँगल कसा फॉर्म होतो ते आपण बघूया. तर मित्रांनो, हा जो काही खालचा रे आहे, हा खालचा रे एकाच जागेवर कॉन्स्टंट राहणार आहे. आणि हा जो वरचा रे, हा वरचा रो काय होतो? रोटेट होतो. वरचा रे काय होतो? रोटेट होतो. आणि एक जो रे आहे तो एक रे काय होतो? एका जागेवरती स्टॉप असतो, कॉन्स्टंट असतो. आणि दुसरा रे जो आहे तो रे मात्र रोटेट होतो. आता रोटेट झाल्यानंतर ह्या दोन रेच्या मध्ये जे काही फॉर्म झालेला आहे याला आपण अँगल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? अँगल. म्हणजे अँगल ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस अँगल फॉर्म होत असताना बघा इथं हे काय झालेलं आहे, एक जो काय रे आहे तो कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि दुसरा जो रे आहे तो रे काय झालेला आहे बघा, तर रोटेट झालेला आहे. काय झालेला आहे? रोटेट. आणि इथे काय बनलेला आहे? हा मध्ये जो बनला याला काय म्हणतो आपण? अँगल. ठीक आहे. तर आता आपण डायग्राम मध्ये बघूया. सपोज दिस रे इज कॉन्स्टंट रे अँड अनदर रे विच इज रोटेटेड इज, हा जो रे आहे हा रे काय झाला? रोटेट झाला. आणि हा रे जो आहे हा काय झालाय? कॉन्स्टंट राहिला एका जागेवरती. बघा, मग आता ह्या दोन याच्यामध्ये हा एक जो रे आहे हा एक रे कॉन्स्टंट राहिला आणि एक रे रोटेट झाला. आणि इथं मध्ये जो बांधला त्याला आपण काय बोललो? अँगल बोललो. मग आता हा जो काही अँगल आहे याच्यामध्ये एक जो काय रे आहे जो कॉन्स्टंट आहे आणि जो रे काय झालेला आहे? रोटेट झालेला आहे. जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हटलं जातं इनिशियल रे किंवा त्याला म्हटलं जातं आर्म, किंवा त्याला काय म्हणतात? आर्म. आर्म म्हणजे बाजू. बघा, इनिशियल रे. आणि जो रे रोटेट झालाय, जो रे रोटेट झालाय त्याला आपण काय म्हणतो? तर टर्मिनेटेड. त्याला काय म्हणतो आपण? टर्मिनेटेड रे. और त्यालाच आपण काय म्हणतो? आर्म देखील बोलतो. तर हा टर्मिनेटेड रे आहे आणि हा इनिशियल रे आहे. मग इनिशियल रे हा एका जागेवर कॉन्स्टंट असतो आणि टर्मिनेटेड रे हा काय होत असतो? रोटेट होत असतो. आता हा ज्यावेळेस रोटेट होतो त्यावेळेस तो काय फॉर्म करतो? तर अँगल फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? अँगल फॉर्म करतो. ठीक आहे. आता मित्रांनो, इनिशियल रे और आपण याच्यामध्ये टर्मिनेटेड रे बघितलेला आहे. आता बघा, आपण थोडस क्लॉकच्या बाबतीमध्ये बघूया. आता बघा, तुम्हाला क्लॉक तर सर्वांना माहिती आहे. हे जे काही क्लॉक आहे या क्लॉक मध्ये आपण बघतो किंवा ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ
जे काही तुम्ही मराठीमध्ये त्याला काटे म्हणतो आपण, काय म्हणतो काटे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर इंग्लिशमध्ये त्याला आपण हँड्स म्हणतो, हँड्स ऑफ क्लॉक. काय म्हणतो त्याला आपण, हँड्स ऑफ क्लॉक. आता हे हँड्स ऑफ क्लॉक म्हणजे काय, तर ह्या घड्याळाचे काटे. आता ह्या घड्याळाचे काटे किती प्रकारचे, किती, हाऊ मच टाइप्स ऑफ द हँड्स, देयर आर 3 टाइप्स ऑफ द हँड्स. वन इज हॉवर हँड, एक कोणता आहे, हॉवर हँड आहे. सेकंड जो असतो तो कोणता, तर मिनिट हँड आहे. कोणता आहे, मिनिट हँड. आणि थर्ड वन जो असणार आहे तो आहे सेकंड हँड. बट आपण ज्यावेळेस स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये हा जो सेकंड हँड आहे याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आपल्याला ज्याची गरज आहे तो आहे हॉवर हँड आणि मिनिट हँड. हॉवर हँड आणि मिनिट हँड. बघा हे जे काय क्लॉक आहे या क्लॉक मध्ये तुम्हाला माहित आहे की हे जे क्लॉक आहे ह्या क्लॉकचे असणारे जे कोण आहेत हँड्स आहेत, म्हणजे ज्याला आपण काटे बोलतो, ते कुठून कुठे फिरतात, तर बघा ह्या बाजूने ह्या बाजूला ही त्यांची डायरेक्शन आहे. क्लॉकची डायरेक्शन ही आहे, म्हणजे ह्या डायरेक्शनने क्लॉकचे जे काही हँड्स आहेत हे रोटेट होत असतात. बरोबर आहे. मग ज्या डायरेक्शनने रोटेट होणार आहे कोणाचे, तर हँडचे क्लॉक, त्याला आपण काय म्हणतो, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे कसं, घड्याळाचे जे काही काटे आहेत ते फिरताना ह्या डायरेक्शनने फिरतात, ह्या डायरेक्शनने, ह्या डायरेक्शनने फिरतात, तर याला काय म्हटलं जातं, क्लॉकवाईज. याला काय बोलतो आपण, क्लॉकवाईज रोटेशन. बघा याला काय बोलतो आपण, क्लॉकवाईज रोटेशन. जे रोटेशन घड्याळाच्या काट्यांच्या डायरेक्शनने आहे त्या क्लॉक, त्याला काय बोलतो आपण, क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि दुसरं जे आहे रोटेशन की जे ह्या क्लॉकच्या अपोजिट डायरेक्शन होते, म्हणजे ह्या डायरेक्शनने जर हँड्स ऑफ क्लॉक जर रिव्हॉल्व होत असतील, रोटेट होत असतील आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनची जर तुम्ही रोटेशनची डायरेक्शन जर कन्सिडर केली तर त्याला आपण काय बोलणार, उलट्या डायरेक्शन म्हणजे अँटी. त्याला काय बोलणार आपण, अँटी क्लॉकवाईज. त्याला काय बोलतो आपण, अँटी क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला मित्रांनो, अँटी क्लॉकवाईज रोटेशन. आता हे जे काय आहे क्लॉकवाईज रोटेशन आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन हे दोन्ही पण आपण बघितलेले आहेत. आता याच्याच बेसिस वरती आपल्याला हे जे काही डायरेक्टेड अँगल आहे हे डायरेक्टेड अँगल काय आहे ते आपल्याला बघायचं. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही क्लॉक आहे आपला, सॉरी जो काही अँगल आहे त्या अँगल मध्ये आपण बघितलं की जो फिक्स आहे त्याला काय बोललो आपण, इनिशियल आर्म. आणि जो रोटेट होतो त्याला काय बोलतो आपण, टर्मिनेटेड आर्म. आता हा जो रोटेट होणारा टर्मिनेटेड आर्म आहे, हा टर्मिनेटेड आर्म समजा ह्या डायरेक्शनने रोटेट झाला, बघा ह्या डायरेक्शन येते लक्षात, किंवा अजून पण बघा हाच प्रत्येक वेळेला फिक्स असेल आणि हा रोटेट होईल असं नाही, तर हा वरचा पण रोटेट म्हणजे वरचा जो आहे हा पण फिक्स राहून हे जे खालचा आहे हे रोटेट होऊ शकतो, म्हणजे हा आर्म रोटेट होऊ शकतो. लक्षात घ्या बघा हा, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे बघा, इथं ती पण फिगर आपण ड्रॉ करूया बघा ह्या पद्धतीमध्ये, या पद्धतीमध्ये. मग आता बघा जर समजा मगाशी आपण बघितलं हा खालचा फिक्स राहतो आणि हा वरचा आर्म रोटेट होतो, बरोबर आहे, तर याला आपण इनिशियल आर्म बोललो. आणि हा जो रोटेट झाला याला आपण काय बोललो, तर टर्मिनेटेड आर्म बोललो. मग आता काय होतंय सेकंड केस मध्ये की हा जो काही वरचा आर्म आहे हा कॉन्स्टंट राहतोय आणि खालचा जो आर्म आहे हा रोटेट होतोय, बरोबर आहे. मग आपण काय बोललो, जो रोटेट होत नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे त्याला आपण इनिशियल आर्म म्हणतो, आणि जो रोटेट होतो त्याला काय बोलतो आपण, टर्मिनेटेड आर्म. मग आता ह्या सेकंड केस मध्ये काय असणार आहे, जो कॉन्स्टंट राहिला त्याला आपण बोलणार इनिशियल आर्म. इनिशियल आर्म. आणि हा कोणता असणार आहे, तर हा असणार आहे टर्मिनेटेड आर्म, किंवा त्याला आपण रे पण बोलतो, बरोबर. मग हा झाला इनिशियल आर्म, हा झाला टर्मिनेटेड आर्म. आपण ह्या दोन्ही केस मध्ये बघितलं की या पहिल्या केस मध्ये हा खालचा जो आहे हा कॉन्स्टंट राहिला, हा वरचा रोटेट झाला, बरोबर आहे. तर याला आपण बोललो टर्मिनेटेड आर्म. त्या खालचा जो याला काय बोललो आपण, इनिशियल आर्म. दुसऱ्या केस मध्ये काय झालं की हा वरचा जो रे आहे हा वरचा रे कॉन्स्टंट राहिला आणि खालचा रे हा रोटेट झाला. मग हा वरचा जो रोटेट होत नाही म्हणजे जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण काय बोलतो, तर त्याला आपण बोलतो इनिशियल आर्म. आणि हा खालचा जो आहे हा काय, याला काय बोलतो आपण,
टर्मिनेटेड आर्म, तर हा खालचा टर्मिनेटेड आर्म होईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर जो रोटेट होतो तो टर्मिनेटेड, जो कॉन्स्टंट राहतो तो इनिशियल. मग असे दोन प्रकारचे अँगल्स बनणार आहेत. आता बघा, मग ह्या केस मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये टर्मिनेटेड आर्म कुठून पुढे रोटेट झालाय, तर लेफ्ट डायरेक्शन इकडनं इकडं, आणि याच्यामध्ये पुढे कशा पद्धती झालाय, तर राईट हँड डायरेक्शन. बरोबर. आता आपण हे जर कंपॅरिझन कुणाशी केलं, क्लॉकशी जर केलं, कशाशी केलं, क्लॉकशी जर केलं, लक्षात घ्या, तर याच्यामध्ये जे काय रोटेशन आहे ह्या पहिल्या केसमध्ये, त्या पहिल्या केसमध्ये असणारं अँगलचं जे रोटेशन आहे हे कसं दिसतं बघा, याच्याशी जर आपण कम्पेअर केलं तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दिसतं. कसं दिसतं, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा जो अँगल आहे याची जे काही रोटेशन आहे हे रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज. बघा कसं आहे रोटेशन याचं, अँटी क्लॉकवाईज आहे. आता याच्या बाबतीमध्ये ह्या केसमध्ये जर बघितलं तर कसं आहे, तर बघा ही डायरेक्शन कुणाची आहे, तर जे काही हँड्स ऑफ क्लॉक आहे त्याची डायरेक्शन आहे, म्हणजे त्याला आपण क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये हा जी काही दुसरी केस आहे, या दुसऱ्या केसमध्ये लक्षात घ्या, या दुसऱ्या केसमध्ये असणारा जे काही रोटेशन असणार आहे ते कसे राईट हँड साइडने आहे, याला आपण काय बोलणार आहोत, क्लॉकवाईज रोटेशन. बघा याला आपण काय बोलणार आहोत, क्लॉकवाईज रोटेशन. हे जे काय रोटेशन आहे हे काय आहे, क्लॉकवाईज रोटेशन. हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेशन. बरोबर. मग आता आपल्याला बघायचं की डायरेक्टेड अँगल काय आहे. मग या जर पहिल्या याची जर विचार केला पहिल्या केसमध्ये, तर डायरेक्शन अँगलची पुढे अँटी क्लॉकवाईज आहे. याच्यामध्ये जर डायरेक्शन जर बघितली आपण अँगलची तर ती कशी आहे, क्लॉकवाईज आहे, लक्षात घ्या. मग आता बघा अँगल आपण मेजर करतो, अँगल मेजर करत असताना जर अँगलचे रोटेशन किंवा अँगलची डायरेक्शन ही जर अँटी क्लॉकवाईज असेल, कशी असेल, अँटी क्लॉकवाईज असेल, तर त्या अँगलला पॉझिटिव्ह अँगल बोललं जातं. काय बोलतात, पॉझिटिव्ह अँगल. जो अँगलची डायरेक्शन कशी आहे लक्षात घ्या, अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज, त्याला काय बोलायचं, पॉझिटिव्ह अँगल. त्यानंतर ज्या अँगलच्या डायरेक्शन ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या जे काही हँड्स ऑफ क्लॉक आहेत त्या डायरेक्शनने जे आहे त्याला आपण क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतो. बरोबर का, क्लॉकवाईज रोटेशन. त्याच्यामध्ये असणार जे काही अँगल आहे त्याला निगेटिव्ह अँगल म्हणतात. कोणता अँगल म्हणतात, निगेटिव्ह अँगल. ज्या केसेस आपण इथं पुढे लिहिलेल्या आहेत लक्षात ठेवा, एक आहे पॉझिटिव्ह अँगल, एक आहे निगेटिव्ह अँगल. म्हणजे काय, when the angle rotated in anti-clockwise sense, when angle is rotated in anti-clockwise sense, then it is called as positive angle, and when angle is rotated in clockwise direction, then it is called as a negative angle. Then it is called as a negative angle. मग बघा आपण बघितलं व्हॉट इज अँगल, त्यानंतर आपण बघितलं आहे की आपल्याला हे जे काही डायरेक्शन्स आहेत रोटेशनच्या हे आपल्याला बघायचे होते, म्हणून आपण थोडंसं कुठे गेलो आहे, हँड्स ऑफ क्लॉक पे गेलो. बाबा हँड्स ऑफ क्लॉक कशा डायरेक्शनने रोटेट केल्यावरती त्याला आपण काय बोलतो, ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ते आपण बघितलं. त्याच्यानुसार जो अँगल रोटेट होत असताना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह अँगल, आणि ज्याचा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह अँगल. आता हा जो काय एरो आहे अँगलचा, एरो जो आहे हा एरो काय इंडिकेट करतो, तर दिलेला अँगल हा डायरेक्टेड अँगल आहे. काय आहे, हा जो काय एरो ड्रॉ करतो ना इथं आपण अँगल शो करताना, तर त्याच्यासाठी जो एरो आहे तो काय दाखवतो की गिवन अँगल इज डायरेक्टेड. हे डायरेक्शन दाखवतो की रोटेट कसा झालाय, हा अँटी क्लॉकवाईज झालाय, म्हणजे तो अँगल कसा आहे, पॉझिटिव्ह अँगल. आणि जो अँगल कसा आहे मित्रांनो, क्लॉकवाईज डायरेक्शनने आहे, तर त्याची डायरेक्शन जी असणार आहे ती आपण ह्या डायरेक्शन दाखवणार, आणि याला काय बोलणार आपण, तर निगेटिव्ह अँगल म्हणणार. क्लॉकवाईज डायरेक्शनने जो रोटेट होईल त्याला काय बोलायचंय, निगेटिव्ह अँगल. आता हे झालं याच्यामध्ये की व्हॉट इज अँगल, डायरेक्टेड अँगल, पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल. असेच आपल्याला अजून काही जे काही अँगलचे टाइप्स आहेत ते अँगलचे टाइप्स बघायचे, तर ते अँगलचे टाइप्स आपण बघूया. बघा मित्रांनो, जे काही टाइप्स ऑफ अँगल्स आहेत ह्या टाइप्स ऑफ अँगल्स मध्ये आपण व्हॉट इज द झिरो अँगल हे बघणार आहोत. आता झिरो अँगल मध्ये मित्रांनो परत आपण दोन जे मार्कर्स आहेत याच्या हेल्पने आपण समजून घेऊया. तर झिरो अँगल मध्ये काय असणार आहे, सपोज हा एक आपला आर्म आहे आणि हा दुसरा आर्म आहे.
बरोबर आहे. तर एक आर्म वरती ज्यावेळेस दुसरा आर्म त्याला पॅरलल असेल, पॅरलल म्हणण्यापेक्षा आपण बोलूया की ते कोइन्साइड्स असते. एक आर्म वरती दुसरा आर्म असेल, एका आर्म वरती ज्यावेळेस आपण दुसरा आर्म ठेवल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं रोटेशन होत नाही. म्हणजे एका आर्म वरती दुसरा आर्म फिक्स असतो. थोडक्यात आपण त्याला कोइन्साइड म्हणतो. तर ही एकमेकांना कोइन्साइड आहे. तर हा आर्म रोटेट होत नाही, खालचाही रोटेट होत नाही, म्हणजे दोन्ही कोइन्साइड आहे. मग याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे त्या अँगलला आपण झिरो अँगल म्हणणार आहोत. काय म्हणतात त्याला? झिरो अँगल. म्हणजे हा जे काही आपला इनिशियल आर्म आहे, या इनिशियल आर्म वरतीच बरोबर दुसरा कोणता आर्म असतो तर बरोबर एच्याच वरती असणार आहे. याला कोइन्साइड असणार आहे. लक्षात घ्या, एच्याच वरती कोणता आर्म असणार आहे? आपला टर्मिनल आर्म असणार आहे. म्हणजे इनिशियल आर्म वरती ज्यावेळेस टर्मिनल आर्म असणार आहे, कोणत्या म्हणजे जो काही टर्मिनल आर्म आहे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं रोटेशन झालेलं नाही, म्हणजेच त्यांच्यामधला अँगल किती झाला? झिरो. म्हणजे ते दोन एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहे, पॅरलल आणि कोइन्साइड आहे. मग असं जे काही असणार आहे त्यावेळेस त्याला बोलायचे झिरो अँगल. त्याला काय बोलायचे? झिरो अँगल. मग यांच्यामधला जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे? झिरो अँगल. दुसरं जे आहे ते बघणार आहोत आपण स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय असतं बघा. तर स्ट्रेट अँगल मध्ये सपोज हे दोन रे आहेत, बरोबर आहे. तर ह्या दोन रे मध्ये एक रे जो असणार आहे तर तो रे रोटेट होत असतात. आपण स्ट्रेट लाईनच्या आधी पहिल्यांदा आपण राईट अँगल बघूया. राईट अँगल, राईट अँगल मध्ये काय होणार आहे तर राईट अँगल मध्ये हा जो काही इनिशियल आर्म आपण आहे, हा इनिशियल आर्म कसा असतो तर कॉन्स्टंट असतो. त्यालाच आपण इनिशियल आर्म म्हणतो, जो आर्म कॉन्स्टंट असतो. आणि हा जो काही आपला रोटेट होणारा आर्म आहे ज्याला आपण टर्मिनल आर्म म्हणतो, हा टर्मिनल आर्म आपण रोटेट करायचा आहे. काय करायचं आहे? रोटेट करायचं. आणि रोटेट करत 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 याला बरोबर असं व्हर्टिकली आणायचं, स्ट्रेट लाईन, व्हर्टिकली स्ट्रेट लाईन. त्यावेळेस यांच्यामध्ये जो अँगल फॉर्म होईल त्या अँगलला आपण काय बोलणार आहोत? राईट अँगल. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल याचं जे मेजरमेंट असणार आहे किती असणार आहे? 90 डिग्री. बघा काय केलं की जे काही दोन रे आहेत या दोन रे मध्ये एक रे जो आहे तो फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, ज्याला आपण इनिशियल आर्म म्हणतो. आणि जो टर्मिनल आर्म आहे तो टर्मिनल आर्म हळूहळू आपण रोटेट करूया. रोटेट करत 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 आपण काय करायचंय त्याला बरोबर एक्झॅक्टली व्हर्टिकल आणायचं. एक्झॅक्टली व्हर्टिकल. मग एक्झॅक्टली व्हर्टिकल आणल्यानंतर हा जो काही इनिशियल आर्म आहे आणि टर्मिनल आर्म आहे हे एकमेकांना परपेंडिक्युलर होतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय तर त्यांच्यामधला अँगल किती असतो? 90 डिग्री. कसं बघा. तर हा तुमचा इनिशियल आर्म आहे आणि हा दुसरा जो आहे हा कोण आहे? टर्मिनल आर्म आहे. मग हा जो इनिशियल आर्म आहे हा आणि टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म यांच्यामध्ये जो काही अँगल फॉर्म होणार आहे, जो काही इथे अँगल फॉर्म होणार आहे किती? 90 डिग्री अँगल ज्यावेळेस फॉर्म होणार आहे, किती? 90 डिग्री अँगल. त्यावेळेस त्याला काय बोलायचे? राईट अँगल बोलायचे. हा जो काही टाइप आहे याला काय बोलायचे? राईट अँगल. आता आपण थर्ड वन बघूया, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचे? आता परत बघा, हा जो काही खालचा आहे हा कोण आहे? इनिशियल आर्म. याच्यावरती हा कोण आहे? टर्मिनेटेड आर्म. इनिशियल आर्म हा एका जागेवर फिक्स असणार. मग हा टर्मिनेटेड आर्म जो असणार आहे हा वरचा जो टर्मिनेटेड आर्म आहे हा काय होणार आहे? लक्षात घ्या, रोटेट व्हायला चालू झाला. काय झाला? रोटेट व्हायला चालू झाला. मग हा आर्म ह्या पद्धतीमध्ये रोटेट व्हायला चालू झाला. हा रोटेट होऊन रोटेट होत 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 पहिल्यांदा काय होणार आहे? व्हर्टिकली स्ट्रेट लाईन येणार आहे. व्हर्टिकल आला, व्हर्टिकल आल्यानंतर तो परत अजून रोटेट होत राहिला. रोटेट होत 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 एक्झॅक्टली इनिशियल आर्मच्या अपोजिट डायरेक्शन. एक्झॅक्टली काय होतो? इनिशियल आर्म जो आहे त्या इनिशियल आर्मच्या हाताचा एक्झॅक्टली अपोजिट आणि दोन्हीच्या दोन्ही कशी येतात? एका स्ट्रेट लाईन मध्ये येतात, सरळ येतात बघा. तर बघूया डायग्राम मध्ये. तर इथं हा जो काय आर्म आहे आपल्याकडं याला आपण काय बोलणार आहोत तर इनिशियल आर्म बोलणार. याला काय बोलणार? इनिशियल आर्म. आणि हा जो इनिशियल आर्म आहे या इनिशियल आर्म मध्ये आपण काय करणार आहोत? जो टर्मिनल आर्म आहे तो काय करणार आहोत? हळूहळू रोटेट करत 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 कुठपर्यंत आणणार आहोत? असा रोटेट करत करत इथपर्यंत आले. काय झालं इथं? परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री आहे, स्ट्रेट व्हर्टिकल झाला, स्ट्रेट. आता व्हर्टिकल स्ट्रेट झाल्यानंतर परत तो रोटेट होत 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 काय झाला? बरोबर एक्झॅक्टली या इनिशियल आर्मच्या अपोजिट डायरेक्शन आणायचे. त्याला काय करायचे? इनिशियल आर्मच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आणायचे. आणि हा जो काही अँगल आहे हा अँगल इथून इथं रोटेट झाला, किती झाला? 90 डिग्री.
इथून परत रोटेट होऊन इकडे टच झाला, म्हणजेच इथून इकडं इनिशियल आर्म पासून रोटेट होऊन परत त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जातपर्यंत हा दोन राईट अँगल फॉर्म करतो. आणि ते जे काय दोन 90 डिग्रीचे जे अँगल्स फॉर्म झाले ते दोन्ही मिळून मग टोटल रोटेशन किती होणार आहे, तर 180 डिग्री होईल. किती होईल, 180 डिग्री. बघा या पद्धतीमध्ये हा जो काय असणार आहे, हा तुमचा इनिशियल आर्म, हा रोटेट होऊन मग कुठे गेला, स्ट्रेट लाईन झाला 90 डिग्री. हा अगेन 90 डिग्री फिरला आणि किती झाला, 180. आणि हे दोन्ही कसे आले, स्ट्रेट लाईन. तर असा जो अँगल आहे त्याला आपण बोलणार आहोत स्ट्रेट अँगल. याला काय बोलणार आहोत आपण, स्ट्रेट अँगल. आता दुसरा जो असणार आहे तो वन रोटेशन अँगल आहे. कोणता आहे, वन रोटेशन. मी जरा याला खाली घेतो, वन रोटेशन अँगल, वन रोटेशन अँगल. आता वन रोटेशन अँगल कशाला म्हणायचंय, बघा हे जे काही दोन रे आहेत आपले, याच्यामध्ये हा जो आहे या रेला आपण काय बोलतो, इनिशियल रे, याला म्हणतो टर्मिनेटेड रे किंवा इनिशियल आर्म आणि टर्मिनेटेड आर्म. तर आता हा जो टर्मिनेटेड आर्म आहे बघा, हा काय करायचा आहे, हा फिक्स ठेवायचा आणि हा टर्मिनेटेड आर्म काय करतो, रोटेट होतो. मग आता हा टर्मिनेटेड आर्म रोटेट व्हायला सुरुवात झाली, रोटेट होत 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 हा पहिल्यांदा काय करणार, 90 डिग्री. त्यानंतर अगेन रोटेट होणार, काय देणार, स्ट्रेट लाईन. परत हा रोटेट होत होत काय करणार, लक्षात घ्या, अगेन रोटेटेड अँड पुढे येणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आल्यावर परत रोटेट हो, हा परत येऊन काय होणार आहे, या इनिशियल आर्मला मिट्स होणार आहे. लक्षात घ्या, मग या इनिशियल आर्मला परत मिट्स झाला. बघा काय झालं, तर हा जो काही टर्मिनेटेड आर्म आहे, हा टर्मिनेटेड आर्म काय झाला, रोटेट होत होत यांनी पहिल्यांदा 90 डिग्री अँगल म्हणजे कव्हर केला. आफ्टर दॅट अगेन 90 डिग्री स्ट्रेट लाईन आला, अगेन 90 डिग्री पुढे गेला तो व्हर्टिकली डाऊनवर्ड गेला आणि परत रोटेट होऊन पुढे आला तो परत इनिशियल जिथून सुरुवात झाली रोटेशनला परत त्या आर्मला येऊन कोइन्साइड झाला. त्यावेळेस त्याला काय बोलायचं, त्याला काय बोलायचंय, तर वन रोटेशन अँगल बोलायचे. त्याला काय बोलायचे, वन रोटेशन अँगल. म्हणजे इथून तो रोटेट व्हायला सुरुवात झाला, जो इनिशियल आर्म आहे त्या इनिशियल आर्म पासून टर्मिनेटेड आर्म रोटेट व्हायला सुरुवात झाला. हा रोटेट होऊन परत त्याच जागेवरती रोटेट होऊन येतो आणि जो इनिशियल आर्म आहे त्या इनिशियल आर्मला येऊन परत मिट्स होतो. म्हणजेच तो काय करतो, वन कंप्लीट रोटेशन देतो. किती देतो, वन कंप्लीट रोटेशन. या कंप्लीट रोटेशन मध्ये बघा आपण बघितलं की हा जो काही आहे खालच्या बाजूला हा इनिशियल आहे, याच्यापासून याने 90 डिग्री परत रोटेट होतो, स्ट्रेट लाईन येतो किती 90 डिग्री, परत रोटेट होऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन जातो परत 90 डिग्री, मग 90 डिग्री 180 डिग्री 270 आणि परत रोटेट होऊन परत पुढे येतो इनिशियल पोझिशनला येतो. त्यावेळेस तो कंप्लीट किती अँगल फॉर्म करतो, तर 360 डिग्री. किती फॉर्म करतो, 360 डिग्री. मग इन वन रोटेशन अँगल किती कंप्लीशन होतं, तर 360 डिग्री एवढं कंप्लीशन होतं. लक्षात म्हणजे एवढा अँगल ट्रेस होत असतो वन रोटेशन अँगल मध्ये. तर बघा आपण बघितलं झिरो अँगल, ज्याच्यामध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनेटेड आर्म हे कसे असतात, कोइन्साइड झालेले असतात. म्हणजे टर्मिनेटेड आर्मने इनिशियल आर्मशी कोणता अँगल फॉर्म केला नसतो, म्हणजे तो झिरो असतो. दुसरं बघितलं आपण राईट अँगल. राईट अँगल मध्ये आपण काय बघितलं की इनिशियल आर्म जो आहे त्या इनिशियल आर्म पासून टर्मिनेटेड आर्म रोटेट व्हायला सुरुवात होते, रोटेट होत होत तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन येतो आणि किती अँगल फॉर्म करतो, 90 डिग्री अँगल. त्यावेळेस त्याला आपण काय बोलणार आहोत, राईट अँगल. तर आपण बघितलं स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये काय होतं, इनिशियल आर्म फिक्स असतो, टर्मिनेटेड आर्म रोटेट होत जातो, रोटेट होत होत पहिल्यांदा तो 90 डिग्री अँगल देतो, आफ्टर दॅट अगेन 90 डिग्री अँगल देतो आणि टोटल अँगल किती कव्हर करतो, तर 180 डिग्री. म्हणजे इनिशियल आर्मच्या बरोबर कसा असतो तो एक्झॅक्टली अपोजिट असतो आणि काय येतात ते दोन्ही आर्म स्ट्रेट लाईन येतात, दोन्ही अँगलला स्ट्रेट अँगल म्हणते. आणि दुसरं जो आपलं लास्ट वन जो आपण बघत आहोत याच्यामध्ये, तर वन रोटेशन अँगल आहे. त्या वन रोटेशन अँगल कशाला म्हणायचे, का ज्याच्यामध्ये इनिशियल आर्म आणि हा जो टर्मिनेटेड आर्म आहे, तर हा टर्मिनेटेड आर्म पहिल्यांदा रोटेट होऊन व्हर्टिकली अपवर्ड जातो म्हणजे 90 डिग्री अँगल करतो, अगेन रोटेट झाल्यावर स्ट्रेट लाईन येतो, 180 डिग्री मेजरमेंट करतो कव्हर, आफ्टर दॅट परत रोटेट होतो, रोटेट होऊन पुढे येतो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला, टोटल कंप्लीशन जे अँगलचं करतो तो 270, आफ्टर दॅट अगेन रोटेटेड
आणि परत इनिशियल आर्मला जाऊन मिक्स होतो, म्हणजे एक कंप्लीट राऊंड कंप्लीट करतो थोडक्यात. आणि किती अँगल कव्हर होतो त्याच्यामध्ये? 360 डिग्री कव्हर होतं. याला वन रोटेशन अँगल म्हणायचे. काय बघायचंय? याला वन रोटेशन अँगल म्हणायचे. आता अजून याच्या काही पुढचे टाइप्स आहेत ती आपण बघूया. मित्रांनो, नेक्स्ट टाइप ऑफ अँगल जो बघायचा आहे तो बघायचा आपल्याला को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल कशाला म्हणायचे आपण एक्झाम्पल बघूया, लगेच समजेल. मित्रांनो, एक अँगल ट्रेस करतो, ड्रॉ करतो, जो आहे 30 डिग्री. आपण घेऊया, काय घेऊया? 30 डिग्री मेजरमेंट. बघा, आता 30 डिग्री अँगलचं जे मेजरमेंट आहे ते 30 डिग्री अँगल मेजरमेंट आपण घेतलेलं आहे. आणि अजून दुसरा एक अँगल आपण कन्सिडर करूया, जो समजा 390 डिग्रीचा आहे. किती आहे? 390 डिग्री. एक अँगल जो घेतोय तो किती घेतोय आपण? 30 डिग्री अँगल. आणि अनदर वन जो आहे तो 390 डिग्री अँगल घेतोय. आता यामध्ये काय होणार आहे? तर हा आपला असणार आहे इनिशियल आर्म, हा असणार आहे आपला टर्मिनेटेड आर्म. मग आता हा पहिला अँगल जो ट्रेस केलाय किंवा जो काय ड्रॉ केलाय तो 30 डिग्री केलाय. आता मला 390 डिग्री अँगल मेजर करायचं आहे. 390 डिग्री अँगल. आता समजा त्याला मेजर करण्यासाठी मी इथनं मेजर करायला चालू केलं, कारण इथं पण हा इनिशियल आर्म आहे हे लक्षात, आणि हा टर्मिनेटेड आर्म आहे या 30 डिग्रीसाठी. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय करणार आहोत? जर 390 डिग्री लागत असेल तर आपण ड्रॉ कसा करणार? त्याला सुरुवात समजा या इनिशियल आर्म पासूनच करायची. इनिशियल आर्म पासून त्याला रोटेट करायचंय. तुम्हाला माहितीये एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री आपण मगाशी बघितलेला आहे वन रोटेशन अँगल मध्ये. मग इथून हा जो काही अँगल आहे 390 डिग्री मला मेजर करायचा आहे, याच्यासाठी कंप्लीट वन रोटेशन कंप्लीट झालं. किती? वन रोटेशन कंप्लीट झालं. म्हणजे इथपर्यंत आल्यावर किती झाला? 360 डिग्री झाला इथपर्यंत. आणि आता त्याच्या पुढे बघा आपल्याला किती करायचं आहे? 390 डिग्री. म्हणजे 360 प्लस 30 म्हणजे 390 डिग्री. म्हणजे हाच अँगल परत कुठपर्यंत न्यावा लागेल रोटेट करत? तर हाच रोटेट करत आपल्याला इथपर्यंत न्यावा लागेल. म्हणजे हा अँगल जो सिंगल ट्रेस झालाय तो 30 डिग्री, आणि हा जो आहे याने काय केले? वन कंप्लीट रोटेशन केले, आणि तिथून परत पुढे आपल्याला त्याला 390 डिग्री मध्ये न्यायचे. म्हणजे इथून कंप्लीट एक रोटेशन झालं त्यावेळेस 360, आणि त्यामध्ये परत ऍड केला आपण 30 डिग्री. तर हा अँगल टोटल किती झाला मेजर? 390 डिग्री मेजरमेंटचा. काय झाला? दोन्हीचं काय झालं? 390 डिग्री मेजरमेंट झालेला आहे. मग आता आपण बघायचं आहे की व्हॉट इज को टर्मिनल अँगल. लक्षात घ्या, को टर्मिनल अँगल. मग आता बघा हा 30 डिग्री आणि 390 डिग्री हे जे दोन अँगल आपण ह्या एकाच डायग्राम मध्ये जे काही ड्रॉ केलेले आहे ते दोन्हीही को टर्मिनल अँगल आहे. कारण काय? कारण याच्यामध्ये बघा की हा जो काही 30 डिग्री आहे, हा 30 डिग्री जो असणार आहे तो इथून इथपर्यंत गेला, त्याच्यासाठी हा पण झाला टर्मिनेटेड और टर्मिनल आर्म झाला. बरोबर? त्या 30 डिग्री साठी पण बरोबर ना, इथून रोटेट होऊन इथपर्यंत राहा, म्हणजे त्या 30 डिग्री साठी पण हा टर्मिनल आर्म. आफ्टर दॅट हा जो 390 डिग्री आहे याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर हाई रोटेट इथूनच सुरुवात झाली आणि रोटेट होऊन 390 त्याचं कंप्लीशन परत त्याच टर्मिनल आर्मला येऊन झालेलं आहे बघा. म्हणजे ह्या 30 डिग्रीचा टर्मिनल आर्म तोच आणि 390 डिग्रीचा टर्मिनल आर्म तोच. म्हणजे को टर्मिनल अँगल कुणाला म्हणायचं आहे? की ज्यांचे टर्मिनल आर्म सेम आहेत, ज्यांचे टर्मिनल आर्म सेम आहेत त्या दोन अँगल्सला काय बोलायचं? को टर्मिनल अँगल्स. बघा या पहिल्या रोटेशन मध्ये बघा 30 डिग्री मध्ये इथून रोटेट होऊन इथपर्यंत झालं हा टर्मिनल आर्म, आणि परत हा दुसरा हा रोटेट होऊन परत 390 साठी परत तिथपर्यंत आला, याला काय बोलला आपण? टर्मिनल आर्म. तर 30 डिग्री आणि 390 डिग्री दोघांचाही टर्मिनल आर्म हा सेम आहे, म्हणून याला को टर्मिनल अँगल्स म्हणायचे. किंवा दोन जे काय अँगल्स आहेत त्या दोन अँगल्सला को टर्मिनल अँगल म्हणण्यासाठी दुसरं काय आहे? तर याच्यामध्ये जो मोठा अँगल आहे, जो मोठा अँगल आहे त्या मोठ्या अँगल मधून जर तुम्ही लहान अँगल जर सबट्रॅक्ट केला, बघा मोठ्या अँगल मधून लहान अँगल जर सबट्रॅक्ट केला आणि त्यांची सबट्रॅक्शन ही जर 360 डिग्री आली, किती आली? 360 डिग्री आली, तर त्या दोन पेअर ऑफ अँगल्सला काय बोलायचं? को
टर्मिनल अँगल. पहिलं काय सांगितलं, त्यांचं कोण असतो, टर्मिनल आर्म सेम असतात, त्याला कोटर्मिनल अँगल. आणि दुसरं काय, ते जे काही दोन पेयर्स आहेत त्यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती यायला पाहिजे, ते 360 आलं तर आपण समजायचं तो कोटर्मिनल अँगल आहे. आता प्रत्येक वेळेला 360 चे असं नाही, कधी कधी काय होईल, समजा 720 पण येऊ शकतं, कधी कधी 180 पण येऊ शकतं. बघा मग आता याच्यामध्ये दोघांचं सबट्रॅक्शन 360 डिग्री आलं, तसं 720 डिग्री इज द ट्वाइस ऑफ द 360 आहे, लक्षात घ्या. म्हणजे 360च्या पट्टीमध्ये जरी त्यांचं दोघांचं सबट्रॅक्शन आलं तरी चालतं, तरी तो काय असणार आहे, कोटर्मिनल अँगल्स असणार आहे. याच्या बाबतीत बघितलं तर 3 into 360, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा 360च्या किती तिप्पट आहे, हा 720 किती 360च्या दुप्पट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला या दोन अँगलचं सबट्रॅक्शन केलं म्हणजे 360च येईल असं नाही, तर ते 720 येऊ शकतं, 1080 येऊ शकतं. म्हणजे ते ह्या 360च्या पटीत जरी आलं तरी सुद्धा त्यांना आपण कोटर्मिनल अँगल म्हणणार आहोत, लक्षात घ्या. मग जे असे अँगल्स आहेत त्याला आपण बोलायचे कोटर्मिनल अँगल्स, ज्यांचा टर्मिनल आर्म सेम आहे आणि ज्यांच्या त्या दोन पेअर ऑफ अँगल्स मध्ये सबट्रॅक्शन केलं तर ते 360 किंवा 360च्या पटीत जर आलं तर त्यांना आपण कोटर्मिनल अँगल म्हणणार आहोत. ठीक आहे, तर याला कोटर्मिनल अँगल. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते बघायचं आहे स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल दाखवण्यासाठी आपण 2 डायमेन्शनल सिस्टीम जी असणार आहे, म्हणजे दोन ऍक्सिस, एक एक्स ऍक्सिस हे तुम्हाला माहित आहे की हा जो आहे हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा जो आहे याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. याला काय म्हणतो आपण, वाय ऍक्सिस. हा जो ऍक्सिस आहे हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. आपल्याला स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचे ते बघायचं. तर स्टँडर्ड अँगल मध्ये काय होतं, तर स्टँडर्ड अँगल मध्ये जो इनिशियल आर्म आहे हा इनिशियल आर्म ऑलवेज कुठे असतो, तर अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो. कुठे असतो, बघा हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह ऍक्सिस आहे. मग स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचे, स्टँडर्ड अँगल म्हणजे असा अँगल का ज्याचा इनिशियल आर्म हा ऑलवेज कोण असतो, तर एक्स ऍक्सिस असतो. कोण असतो, एक्स ऍक्सिस. मग टर्मिनल आर्म हा कुठे असू शकतो, मग समजा इथे असू शकतो, इथे असेल, म्हणजे टर्मिनेटेड आर्म कुठं आहे, येते लक्षात, टर्मिनल आर्म कुठं आहे, याला काय नाही. महत्वाचं काय आहे, इनिशियल आर्म. जो अँगल म्हणजे असा अँगल का ज्या अँगलचा जो कोण आहे, लक्षात घ्या, टर्मिनेटेड आर्म जो आहे हा कुठे असला तर चालतो, पण इनिशियल आर्म हा ऑलवेज अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पाहिजे, अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याला आपण स्टँडर्ड अँगल म्हणणार आहोत. नेक्स्ट जो आहे तो आपण बघणार आहोत की अँगल इन क्वाड्रंट. आता अँगल इन क्वाड्रंट कशाला म्हणायचे, अँगल इन क्वाड्रंट. तर आपण त्याच्यासाठी परत एकदा 2 डायमेन्शनल सिस्टीमचे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बघूया. बघा इथे एक्स ऍक्सिस, याच्यामध्ये पण अँगल इन क्वाड्रंट मध्ये पण जो काही टर्मिनल इनिशियल आर्म आहे हा इनिशियल आर्म काय असणार आहे, लक्षात घ्या, तर अलॉंग द एक्स ऍक्सिसच असणार आहे. इनिशियल आर्म कुठे असणार आहे, तर अलॉंग द एक्स ऍक्सिसच असणार आहे इनिशियल आर्म अँगल इन क्वाड्रंट. पण इनिशियल आर्म हा अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असणार आहे. आणि याच्यामध्ये बघा याला तुम्ही काय बोलता, फर्स्ट क्वाड्रंट, याला काय म्हणता, सेकंड क्वाड्रंट, याला काय बोलता, थर्ड क्वाड्रंट, आणि हा कोणता, फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे, हे तुम्ही लर्न केलेला आहे की हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. मग अँगल इन क्वाड्रंट कोणाला म्हणायचे, ज्याचा इनिशियल आर्म अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो आणि टर्मिनेटेड आर्म हा वन ऑफ द क्वाड्रंट मध्ये असतो. मग तो ह्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो, ह्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो, ह्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो किंवा ह्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो. म्हणजे इथं जर असेल टर्मिनल आर्म इन फर्स्ट क्वाड्रंट तर तो फर्स्ट क्वाड्रंट अँगल झाला, सेकंड मध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंट अँगल झाला, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये. म्हणजे अँगल इन क्वाड्रंट कुणाला म्हणायचे, ज्याचा इनिशियल आर्म हा अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे
आणि त्याचा टर्मिनल आर्म हा वन ऑफ द कोणत्या तरी एका वन ऑफ द क्वाड्रंट मध्ये आहे, त्याला अँगल इन क्वाड्रंट म्हणायचं आहे. आणि लास्ट म्हणजे बघणार आहोत तो क्वाड्रँटल अँगल. तो कोणता बघायचा आपल्याला? क्वाड्रँटल अँगल. आता बघा मित्रांनो, क्वाड्रँटल अँगल साठी देखील परत टू डायमेन्शनल सिस्टीम ड्रॉ करूया. टू डायमेन्शनल सिस्टीम. याच्यामध्ये बघा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. बरोबर. तर याच्यामध्ये जे काही क्वाड्रँटल अँगल आहे, या क्वाड्रँटल अँगल मध्ये जो काही इनिशियल आर्म आहे, हा इनिशियल आर्म हा अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच असतो. कुठे असतो? अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच असतो. पण त्याचा टर्मिनल आर्म हा एक तर अलॉंग द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल, अलॉंग द निगेटिव्ह वाय ऍक्सिस असेल, किंवा अलॉंग द निगेटिव्ह वाय ऍक्सिस असेल. बघा क्वाड्रँटल अँगल मध्ये जो काही इनिशियल आर्म आहे, तो इनिशियल आर्म हा कुठे असणार आहे? तर अलॉंग द पॉझिटिव्ह ऍक्सिस असणार आहे. आणि जो टर्मिनेटेड आर्म असणार आहे, तो टर्मिनेटेड आर्म अलॉंग द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल, अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल, किंवा अलॉंग द निगेटिव्ह वाय ऍक्सिस असेल. तर मित्रांनो, हे सर्व जे काय आपण बघितले हे बेसिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये. आता हे जर समजलं तरच आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करता येणार आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मेजर्स ऑफ अँगल्स. काय बघणार आहोत? मेजर्स ऑफ अँगल्स. म्हणजे देर आर टू मेथड्स ऑफ मेजरिंग द अँगल्स आहे, ज्याच्यामध्ये एक डिग्री मेजर आहे आणि एक रेडियन मेजर आहे. तर मित्रांनो, आपण तो जो काय पार्ट आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचं जे काही आपण लर्न केलेलं आहे, जे काही शिकलेलो आहोत, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर ही व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.